विद्यार्थ्यांच्या कलागुणांना योग्य व्यासपीठ मिळावे या उद्देशाने शैला प्रदीप सिन्नरकर यांच्या रेग्युलर ड्रॉइंग क्लासेसमधील विद्यार्थ्यांच्या चित्रांचे भव्य प्रदर्शन बालगंधर्व कलादालन येथे भरवण्यात आले आहे। या प्रदर्शनाचे उद्घाटन प्रसिद्ध चित्रकार शेखर साने यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सिम्बायोसिस इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईनच्या उपसंचालक प्राध्यापक डॉक्टर प्रणिता रानडे उपस्थित होत्या। कार्यक्रमात शेकडो विद्यार्थी व पालकांनी उत्स्फूर्त उपस्थिती लावली। उद्घाटन प्रसंगी बोलताना चित्रकार शेखर साने म्हणाले की डिजिटल युगामुळे आजच्या चित्रकारांना अभूतपूर्व संधी उपलब्ध झाल्या आहेत। एका क्लिकवर जगभरातील कला, संदर्भ व प्रेरणा मिळत असली तरी कलाकारांनी आपल्या मूळ निरीक्षण शक्तीला विसरता कामा नये। यावेळी बोलताना प्राध्यापक डॉक्टर प्रणिता रानडे यांनी विद्यार्थ्यांच्या कलाकृतींचे कौतुक करताना सांगितले की विद्यार्थ्यांनी अत्यंत सर्जनशील व दर्जेदार काम सादर केले आहे। पालकांनी मुलांची आवड व कल ओळखून त्यांना योग्य दिशेने प्रोत्साहन द्यावे। ड्रॉइंग, डिझाईन व आर्किटेक्चर सारख्या क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी सातत्यपूर्ण सराव अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितलं। हे प्रदर्शन 3 फेब्रुवारीपर्यंत सकाळी 10 ते रात्री 8:30 या वेळात पुणेकरांसाठी विनामूल्य खुलं आहे। यावर्षी प्रदर्शनात 130 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला असून पाणी वाचवा, पृथ्वी वाचवा, सेव्ह टायगर, सोशल मीडियाबाबत जनजागरूकता, व्यसनमुक्ती, भारतीय सैन्याचा अभिमान, झाडे वाचवा असे सामाजिक संदेश देणारी चित्रे प्रदर्शनात प्रदर्शित करण्यात आली आहेत। यासोबतच पोर्ट्रेट, कॅनव्हास पेंटिंग, कॉपी पेंटिंग, म्युरल्स, निसर्गचित्र, पेन्सिल शेडिंग व स्थिरचित्र या प्रदर्शनात पाहायला मिळत आहेत। 8व्या चित्र प्रदर्शन बालगंधर्वमध्ये भरलेलं आहे आणि हे चित्र प्रदर्शन 1, 2, 3 फेब्रुवारीला सकाळी 10:30 ते 8 वाजेपर्यंत आहे आणि यामध्ये 130 विद्यार्थ्यांनी भाग घेतलेला आहे। वयोगट 5 ते 20 वर्षापर्यंतचे विद्यार्थी या सगळ्या एक्झिबिशन मध्ये आहेत आणि याच्यामध्ये आम्ही विविध विषयांवरती ड्रॉइंग्स केलेले आहेत। तर त्यातलंच एक हे पहिल्या नंबरचं जे ड्रॉइंग आहे हे सायशा निकम या विद्यार्थिनीने केलेलं आहे आणि ती जेव्हा क्लास तिने सुरू केला तर त्यावेळेस तिचं हे फर्स्ट ड्रॉइंग आणि एक 10 वर्षात तिने केलेलं हे ड्रॉइंग, हा फरक किती आहे तो तिला स्वतःहून असा प्रेझेंट करायचं होतं ते। त्याच्यानंतर ही प्रणया शेडगे, तिचे सुद्धा हे सगळे चारकोल आणि पोर्ट्रेट आहे। हा शिवम ठाकूर, हे कृष्णाचं ड्रॉइंग, ते असे बरेच ड्रॉइंग या सगळ्या स्टुडंटने केलेले आहेत। आणि सकाळी प्रसिद्ध चित्रकार श्री शेखर साने सरांच्या हस्ते उद्घाटन झालं याचं आणि सिम्बायोसिस कॉलेजच्या डायरेक्टर प्रणिती रानडे मॅडम प्रमुख पाहुण्या म्हणून होत्या। ह्याच्यासाठी प्रदर्शनाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून त्या होत्या आणि शेखर साने सरांनी मुलांना खूप सुंदर रीतीने ड्रॉइंग बद्दल, करिअर बद्दल मार्गदर्शन केले। तसंच प्रणिती रानडे मॅडमने सुद्धा मुलांना खूप छान पद्धतीने मार्गदर्शन केले। तर सोशल मीडियाशी खूप म्हणजे अट्रॅक्शन त्यांना आहे, तर तो सुद्धा इथे या प्रदर्शनातून आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर हे प्रणया शेडगेंचंच एक ड्रॉइंग आहे की आत्ताची मुलं की त्या सोशल मीडियाचं त्यांना खूप म्हणजे त्याचा फायदा सुद्धा आहे, पण जास्तीत जास्त कमी कसा वापर करता येईल, जास्तीत जास्त सोशल मीडिया किंवा गॅजेट म्हणूया आपण, त्याचा वापर कसा कमी करता येईल याकडे या प्रदर्शनातून थोडासा भर देण्याचा प्रयत्न केलेला आहे। कारण जी गोष्ट जेवढी चांगली असते तेवढी त्याचे साईड इफेक्ट पण खराब असू शकतात। ते वेळीच मुलांना काही गोष्टी समजल्या किंवा बाकीचे पण विषय आम्ही घेतलेले, सेव्ह द टायगर किंवा मोठे झाल्यानंतर काय योग्य आहे काय अयोग्य आहे हे जर टीनेज मध्येच मुलांना समजलं तर ते सुद्धा खूप फायदा होतो पुढच्या लाईफसाठी त्यांना। आणि देशासाठी शेतकरी आणि सैनिक हा किती महत्वाचा आहे, म्हणजे आपल्याला असं वाटतं की मी आहे, मी नाही तर तो शेतकरी आणि सैनिक आहे दोघं, त्यामुळे आपण आहोत। तर त्याचे सुद्धा आम्ही ड्रॉइंग्स करून घेतलेले आहेत। मी चित्रकार शेखर साने, मला शैला सिन्नरकरांच्या या लहान मुलांच्या सुंदर क्लासेसचं पहिल्या चित्रपट यायचं आहे। 25व्या चित्रपट प्रदर्शनासाठी मला उद्घाटक म्हणून बोलवलं, त्याबद्दल मी आधी त्यांचा आभारी आहे। या वयात या मुलांनी काढलेली जी चित्र अक्षरशः 7-8 वर्षापासून ते 16-18 वर्षापर्यंतची मुलं आहेत, इतकी अप्रतिम चित्र काढली आहेत की आम्हाला चित्रकार लोकांना सुद्धा असं वाटतं की कॉलेजच्या पहिल्या वर्षाला जी मुलं जेवढं काम करतात ती मुलं आत्ता काम करतात आणि बघून थक्क व्हायला होत आहे। आणि याचं संपूर्ण क्रेडिट शैला सिन्नरकरांच्या क्लासला, त्यांच्या टीमला आणि शैलाताईंच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनाला मी नक्की देईन। आत्ताच्या वेगाने बदलणाऱ्या डिजिटल मीडियामध्ये
या मुलांना मिळणारं एक्सपोजर जरी प्रचंड मोठं असलं तरी अध्यापनाच्या प्रॉपर मार्गदर्शनाने यांच्यामधले जे बदल आहे, यांचा जो विकास आहे खूप चांगल्या लेवलला होतोय. आणि हीच मुलं पुढं मोठे आर्टिस्ट म्हणून याच्यातली काही पुढे येणार आहेत. त्यांच्या कामावरनं आता असं दिसतंय की भारतातल्या काही फ्युचरमधल्या काही चांगल्या चित्रकारांचा कलाकारांची जडणघडण या क्लासच्या माध्यमातून घडतीये. आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी ताईंच्या या कार्याला सॅल्यूट करतो आणि हे त्यांचं काम असंच पुढे अखंड चालू राहू देत. आणि जशी संस्कृती आपली विकसित पावते तसा देशाचा विकास आणि संस्कृती ह्या बरोबरीच्या पूरक गोष्टी आहेत. त्यामुळे जशी कला बहरते, सोशल मीडियामुळे या मुलांचा एक्सपोजर जरी वाढलेला असला तरी उत्तम मार्गदर्शनाची आणि उत्तम अध्यापनाच्या माध्यमातूनच ही मुलं विकसित होणार आहेत. आणि हे कळण्यासाठी मी नक्की सांगू शकतो की पुण्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये अशा प्रकारच्या चित्रकारितेचे जे क्लास आहेत ते अशा प्रकारे सगळीकडे चालू व्हायला पाहिजे. आणि जशी आपली कला बहरेल तसा देशाचा विकास होणार आहे हे मुख्य सांगून मी